नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ही रेसिपी मिसळसारखी पण खाऊ शकता, भाकरी चपातीवर भातावर पण खाऊ शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकते। तेल गरम झालेलं आहे, छोटा एक चमचा टाकायची मोहरी, छोटा एक चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। गॅस आहे मीडियमच, गॅस बिलकुल मी बारीक वगैरे केला नाही। त्यात टाकणार आहे बघा सुक्कं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे, 4 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आहे, एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं कुटून घेतलेलं। तर सुक्कं खोबरं किती आहे, एवढा तुकडा आहे। आता मीडियम गॅस आहे आणि हे सगळं आपण परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, हलवून घेऊया आणि त्यात टाकणार आहे एक टोमॅटो आणि एक 2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे मी एकदम बारीक। आता त्यात आपण साहित्य टाकून घेऊया। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मिक्स करायचं। 1 चमचा टाकणार आहे गरम मसाला पावडर आणि 1.5 चमचा टाकणार आहे कोल्हापुरी मसाला। आता ह्याला काय करते, 1 मिनिटभर फक्त परतून घेते। 1 मिनिटभर फक्त परतून घेतलेलं आहे बघा बारीक गॅसवर। 1 चमचा टाकायचे धने पावडर, हे सगळे छोट्या आकाराचे चमचे आहे। त्यात टाकणार आहे 200 ग्रॅम मटकी। मटकीला मोड आलेले आहेत बघा अशा पद्धतीने। आता ह्याला काय करते, 1-2 मिनटं बारीक गॅसवरच परतून घेते। बारीक गॅसवर बघा 2 मिनटं मी परतून घेतलं होतं चांगलं। जेवढं होता होईल एवढं ह्या मसाल्यामध्येच परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शिजवलेला बटाटा, छोट्या आकाराचे मी 2 घेतलेले आहेत। ते गॅस आपला मी तर बारीक केलेला आहे। त्यात काय करायचं, असं तुकडे करून टाकायचे, कापून नाही टाकायचे, असे तुकडे करून टाकायचे। 2 बटाटे बघा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत हाताने। आता हे काय करणार आहे, ह्याच्यातच एक 2 मिनटं परतून घेणार आहे। 2 बटाटे टाकल्यानंतर बघा मी बारीक गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे। बटाटे शिजवून पूर्णपणे थंड झाले होते तसे बटाटे होते हे, आणि जास्त असे गाळ असे शिजवायचे नाही आहेत। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, भाजून कुटून घेतलेलं आहे। एक 2 ते 3 चमचे टाकायचं, जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकतं। तर ह्याला पण काय करणार, 1 मिनिटभर मी फक्त परतून घेणार आहे। मस्त असं बघा 1 मिनिटभर फक्त मी परतून घेतलेलं आहे। आणि हे जे बटाट्याचे तुकडे का नाही, थोडेसे बारीक केले तरी चालतील किंवा असे मोठे जरी राहिले ना तरी पण चालतील अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोमट पाणी, 1 ग्लास घेतलेला आहे बघा अशा आकाराचा। आता पहिले हे मिक्स करते। मिक्स केलेलं आहे बघा, असं गरम पाणी किंवा कोमट पाणी जर टाकलं की नाही की असं लगेच उकळतं। गॅस तर आपण पहिलाच बारीक केला होता, तर ह्यात परत मी 1 ग्लास टाकणार आहे। अशा आकाराचे 2 ग्लास टाकलेले आहेत। आणि आता हे काय करणार आहे, बारीक गॅसवर चांगलं शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा हे 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं। मस्त असं झालेलं आहे बघा। आणि मटकी, आपला बटाटा तर शिजलेलाच होता, मटकी तर आपण जेव्हा परततो ना तर अर्धी शिजते अशा पद्धतीमध्ये। अजून जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता। आता असं जरी खाल्लं ना तुम्ही पावावर भाकरीवर तरी खूप छान लागेल। मिसळ रेसिपी तर खूप मी अपलोड केलेले आहे, तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।